नमस्कार, वर्ल्ड हिंदू प्रेसमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत। आपण पाहतात वर्ल्ड हिंदू प्रेस। बातमी मुंबई येथून। चैत्र पौर्णिमेला हनुमंत जयंतीच्या शुभ दिनी माझगाव येथील चतुर्भुज गावदेवी मातेचा पालखी सोहळा मोठ्या हर्षोल्लासात संपन्न झाला। या पालखी सोहळ्यात विविध राजकीय पक्षातील नेत्यांनी सहभाग नोंदवित आपला आनंद व्यक्त केला। माझगावकरांनी तसेच माझगावातून ज्या कुटुंबांनी अन्य ठिकाणी वास्तव्यास जाण्याचे ठरविले आणि ते वास्तव्यास गेले, त्यांनीही या पालखी सोहळ्यात उपस्थित राहत आपला आनंद व्यक्त केला। मुंबईसह कल्याण, डोंबिवली, कर्जत, कसारा इतकेच नव्हे तर पुणे, सातारा, सांगली, कराड, रत्नागिरी या पट्ट्यातूनही भाविक या पालखी सोहळ्यात आवर्जून उपस्थित होते। भायखळा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक चिमाजी आढाव आणि त्यांचे सहकारी यांनी या पालखी सोहळ्यात चोख बंदोबस्त ठेवून भाविकांना मोठे सहकार्य केले। या संदर्भातील हा वृत्तांत देत आहेत आमचे प्रतिनिधी दिनेश मराठे। हिंदू प्रेसमध्ये आपलं स्वागत आहे। आपण पाहतात वर्ल्ड हिंदू प्रेस। आपण आहोत ताडवाडी येथे। आज ताडवाडीमध्ये मोठा हनुमंत जयंतीचा उत्साह आपल्याला पाहायला मिळतोय। बालमित्र क्रीडा मंडळ या मंडळाचा ताडवाडीमधील हा 44 वर्ष सलग उत्सव आहे आणि स्थानिक आमदार मनोज जामसुदकर साहेब, त्याच्यासोबत माजी नगरसेविका आणि त्यांच्या सौभाग्यवती सोनमताई जामसुदकर हे आपल्यासोबत आहेत। आपण आमदार साहेबांशी या संदर्भात संवाद साधतो। साहेब नमस्कार, आपलं स्वागत आहे। आज गावदेवी मातेचा पालखी सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न होत आहे। आपल्या आमदारकीच्या काळामधला हा पहिला पालखी उत्सव आहे। नेमकं आपल्याला कसं वाटलं, आपल्या भावना काय आहेत आणि माझगावकर जनतेला, आपल्या विधानसभेतल्या जनतेला आपल्याकडून कशा पद्धतीने आपण शुभेच्छा द्या? खरं म्हणजे अभिमानाची गोष्ट आहे की जी माझगावची आमची कुलदेवता आम्ही ज्यांना म्हणतो ती आई गावदेवी माता हिचाच भव्य दिव्य असा पालखी सोहळा आणि चैत्र पौर्णिमेचा हा मुहूर्त श्री हनुमान जन्मोत्सव त्या ठिकाणी माझगाव ताडवाडी येथे मोठ्या उत्साहाने गेल्या अनेक वर्षापासून इथे साजरा होत आहे। आपण पाहतात की या उत्सवामध्ये सर्व जाती धर्माचे लोक मोठ्या उत्साहाने सामील होत आहेत आणि ज्या पद्धतीने या ठिकाणी लोकांना, सर्व धर्मीय लोकांना एकत्र येण्याचं या ठिकाणी एक मंच मिळतं आणि या उत्सवामध्ये सगळे जाती धर्माचे लोक सहभागी होतात। या अशा उत्सवाला या ठिकाणी आपण आला त्याबद्दल आपलंही मनापासून मी आभार मानतो की या उत्सवाच्या निमित्ताने आणि या इथल्या आई कुलदेवता जी आमची आहे माझगावची गावदेवी माता आणि हनुमंताच्या कृपेने या भायखळा विधानसभेचा मी आमदार झालो आणि निश्चितपणे ज्या पद्धतीने पहिले 5 वर्ष माझे नगरसेवकाचं जे मी काम म्हणून ज्या ठिकाणी केलं, त्यानंतर माझी पत्नी सोनम जामसुदकर ह्या नगरसेविका झाल्या। म्हणजे मागील 10 वर्षापासून ज्या पद्धतीने आम्ही माझगावच्या आणि भायखळ्याच्या जनतेशी एक कौटुंबिक नातं जोडलं आणि त्या कौटुंबिक नात्याचं रूपांतर या ठिकाणी आपण पाहिलं की भायखळ्याच्या सर्व जातीय धर्माच्या लोकांनी मला या ठिकाणी आमदार म्हणून केलं आहे। खरं म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि आदित्य ठाकरेंचं मी मनापासून आभार मानेन की त्यांनी मला हे काम करण्याची संधी दिली। आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकीची तयारी सर्वच राजकीय पक्षांकडून सुरू आहे। एक माजी नगरसेविका म्हणून पुन्हा कदाचित आपण उत्सुक असाल जर महिला वाढ झाला तर काही संकल्पना आपल्या राबवायच्या राहिल्या असतील तर नेमक्या कोणत्या संकल्पना आपल्या राबवायच्या राहिलेल्या आहेत आणि त्या पूर्ण करण्यास आपले पतिराज तर आता आमदार आहेत, त्यांचं सहकार्य लाभेल? सर्वप्रथम तर आज गावदेवी आमची जी कुलदेवता आहे तिची आज भव्य पालखी आपण पाहतच आहात की खूप छान भव्य पालखी आज सगळे म्हणजे जाती धर्म सगळ्या पक्षाचे आणि सर्व जाती धर्माचे लोक त्यात सामील होते आणि खूप प्रचंड अशी पालखी निघाली आणि खरंच म्हणजे ह्या माझगावच्या जनतेचा आशीर्वाद, गावदेवी मातेचा आशीर्वाद
साहेब आमदार म्हणून इथे निवडून आले सगळ्यांच्या आशीर्वादानेच आणि नेहमीच आता आज जवळजवळ आम्ही 10-15 वर्ष इथे कार्यरत आहोत, जनतेचे प्रश्न सोडवत आहोत. त्यामुळे असं काही नवीन नाही की इलेक्शन लागेल किंवा निवडणुका होतील. हे आमच्यासाठी नेहमीच आम्ही अभ्यास करणारी माणसं आहोत. त्यामुळे परीक्षा आल्यावर अभ्यास करणार असं नाही आहे. त्यामुळे केव्हाही परीक्षा होऊ दे आम्ही तयार आहोत. काहीतरी संकल्प असेल जी माझगावकरांकरता राबवायची राहिली असेल तर नेमकं काय? नेहमीच जनतेचे प्रश्न तर सोडतच असतो आणि पुढे गावदेवीच्या आशीर्वादाने, हनुमंताच्या आशीर्वादाने ज्या ज्या काही जनतेचे प्रश्न असतील ते सोडवण्याचा खूप चांगल्या प्रकारे आणि प्रामाणिकपणे प्रयत्न करू. जयंती आणि गावदेवी मातेच्या पालखीच्या सोहळ्याचा आपण पुन्हा आढावा घेतोय. तुर्तास येथेच थांबतो. माझगाव ताडवाडी येथून सलीम खतीबसह दिनेश मराठे, मुंबई. धन्यवाद.